नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद कुटे। तर मित्रांनो, आज जो भाग आहे, आज हा महापारेषणची जी डॉक्युमेंट पडताळणी चालू आहे त्याची अपडेट घेऊन आलो, त्याच्याबद्दल माहिती घेऊन आलो। तर मित्रांनो, यामध्ये आपण हा व्हिडिओ घेऊन येण्याचा महत्त्वाचा उद्देश की जे वेटिंग साठी विद्यार्थी आहेत, आलं का लक्षात मित्रांनो, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की त्यांच्याबद्दल त्यांचं कशा प्रकारे किंवा त्यांना कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या संदर्भात सविस्तर आपण चर्चा करणार। तर मित्र पाहतात की महापारेषणचा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, जे कागदपत्र पडताळणी चालू आहे, त्याबाबत आज आपण भाग घेतला। तर मित्रांनो, काल दिनांक 24/6/2025 रोजी डॉक्युमेंट कशा प्रकारे तुमची पडताळणी झालेली आहे किंवा किती अपात्र किंवा पात्र कसे हे सुद्धा सांगितलंय। तर मित्रांनो, आज एक नवीन अशी अपडेट आहे किंवा नवीन आजच्या काय आहे की काही मित्रांचे कमेंट्स आलेले आहेत किंवा फोन आलेले होते की सर असा असा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही कसं करणार, किंवा कालच्या विद्यार्थ्यांचं असं झालं। तर मित्रांनो, मी तुम्हाला कालही सांगितलं, आजही सांगतोय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तुमच्या नावामध्ये हा सर्वात महत्त्वाचा आहे, ते खूप खूप बारकाईने तुमच्या कोणकोणत्या गोष्टी चेक करत आहेत। तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात की नाही, किंवा तुमचा जो ट्रेड आहे, ITIचा ट्रेड जो आहे, जे काही त्यांनी फॉर्म भरताना परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकानुसार आहेत का नाही, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट 31/7/2025 च्या आधीचे आहेत, 31/7/2024 च्या आधीचे आहेत की नाही, हे सुद्धा ते काटेकोरपणे चेक करत आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर आता काही आमच्या मित्रांचा फोन आला होता की सर आमच्या नावामध्ये अशा अशा प्रकारे चूक झालेली आहे, तर आम्ही काय करणार। तर मित्रांनो, मी पहिले सांगितलं, तुम्ही ॲफिडेव्हिट करा, ते लागू आहे, त्याच्यावर तुमचं रिजेक्शन निघत नाहीये, हे लक्षात घ्या। ज्या विद्यार्थ्यांचं तुमचं एखाद्या वेळेस कास्टमध्ये किंवा डोमासिलवर तुमचं जे नाव आहे हे चुकीचं आहे आणि तुमच्या जे शैक्षणिक कागदपत्र आहेत, जसे की मार्क मेमो, TC, ITIची जे काही मार्कशीट आहे, त्या मार्कशीटवर जे काही असेल नाव, ते तुम्हाला ते जर व्यवस्थित असेल त्याप्रमाणे जर पाहिजे असेल, किंवा बाकीच्या ह्याच्यावर जर तुमचं चुकीचं असेल, जसं कास्ट सांगितलं किंवा डोमासिल सांगितलं, तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, एक ॲफिडेव्हिट तयार करायचं, शपथपत्र तयार की माझं जे ओरिजिनल नाव आहे, जे आपण शैक्षणिक कागद आहे, हे खरे आहे, जे कास्टवर अशा प्रकारे हे चुकीचं आहे, म्हणून एक शपथपत्र ॲफिडेव्हिट करून द्यायचं आहे, तुम्हाला तिथे रिजेक्शन होणार नाही। काही मित्रांचं असं होतं की सर हे डॉक्युमेंट असं असं झालं त्याच्यामुळे रिजेक्शन नाही होणार। रिजेक्शन, आता रिजेक्शन कोण्या विद्यार्थ्यांचं होते, तर मित्रांनो आता काही विद्यार्थ्यांनी असं केलेलं आहे की फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती आणि त्यांनी ती आहेत म्हणून फॉर्म भरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, रिजेक्शन झालेलं आहे मित्रांनो। काही असे ते मी तुम्हाला वारंवार सांगतो की 31/7/2024 चे जे आधी होते डॉक्युमेंट ते महत्त्वाचे आहेत, कारण ते पाहतायत की तुम्ही जे फॉर्म भरत असताना तुम्ही व्हॅलिड होतात का। जरी तुमचे एक्सपायर झाले असतील, मुदत संपली असली तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तुमचे रेग्युलर मध्ये जे आहेत ते घेत आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काही, पण त्यांचं म्हणणं असं आहे की 31/7/2024 च्या वेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड असलेले पाहिजे। जर तुम्ही तेव्हा व्हॅलिड नसाल तर तुम्ही आता सुद्धा अपात्र आहात, असं त्यांचं म्हणणं आहे, अपात्र केलेलं आहे। हा झाला पहिला अपात्र ठरण्याचा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे की काही उमेदवारांनी असं केलेलं आहे की ते वायरमॅन ट्रेडचे, तर मित्रांनो वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, इलेक्ट्रिशियन म्हणून किंवा थोडा हे करून त्यांनी काय केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे, पण मित्रांनो तिथे वायरमॅन ट्रेडच्या सुद्धा विद्यार्थ्यांचं रिजेक्शन होत आहे, अपात्र ठरत आहेत। मी तुम्हाला पहिले सांगितलं, ते जाणीवपूर्वक तुमचा ट्रेड, नाव, जन्मतारीख
हे काही गोष्टी तुमचे डोमासील वगैरे हे डॉक्युमेंट तुमचे चेक करत आहेत. त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट म्हणा किंवा काही गोष्टी अशा आहेत की ते तुमच्या पूर्ण त्या काळामध्ये पूर्ण झाल्या नाहीत, नंतर पूर्ण झाल्या. अशा विद्यार्थ्यांना आता काही जणांचं काय अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली नव्हती, त्यावेळेस पूर्ण व्हायला 1 महिना 2 महिने किंवा बाकी होते, त्यांनी कंप्लीट झाली म्हणून दाखवली होती. अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं रिजेक्शन झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काल आपण जर आता रिजेक्शन कुठं कुठं अपात्र जे होते ते कुठं कुठं ठरलेले आहेत, तर मित्रांनो काल जास्तीत जास्त ठिकाणी जे आपले 7 रिजन आहेत तिथे सुद्धा अपात्र ठरले होते. जे काही मी सांगितले त्रुटी त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर आज मित्रांनो कराड विभाग झोन, छत्रपती संभाजीनगर झोन इथे रिजेक्शन नाहीये. आता मित्रांनो ही पण माहिती मला आपले मित्र जे आहेत, आपले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी दिली की सर आज आम्हाला या झोनमध्ये किंवा इथे डॉक्युमेंट आज पडताळणी आज आम्हाला असे कोणते जे काही सोबती आहेत ते काय आढळले नाही आहेत किंवा तिथे हे केलेले आहेत. तर मित्रांनो आम्हाला माझा नागपूर झोन आणि एक अमरावती झोन ह्या 2 ठिकाणून फोन आला होता की सर असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे तिथे आम्हाला रिमार्क केला किंवा तिथं आम्हाला अपात्र म्हणून सांगितलेलं आहे. तर सर त्याला आम्ही काय जिथे आता तिथे असा होता की त्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट त्यावेळेस नव्हतं, म्हणजे काय डोमासील आहे म्हणून दाखवला त्यानं, पण तिथे त्याला नव्हतं. त्याच्यानंतर त्याचे जे काही नॉन क्रिमिनल सुद्धा त्यावेळेस त्याला नव्हतं, त्यांनी आता करंटमध्ये काढलं, त्यावेळेस त्या सुद्धा यांचं त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा मित्रांनो, की वेटिंगवाल्यासाठी खुश खबर आहे मित्रांनो. हा मुद्दा लक्षात घ्या, वेटिंगवाल्यांसाठी हा खास आहे. तर मित्रांनो तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणा किंवा एक दुसऱ्या आठवड्यामध्ये पात्र उमेदवारांची यादी लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जे अपात्र उमेदवार आहेत त्यांची यादी लागणार आहे आणि तुमची जे वेटिंगवाले आहेत त्यांची जुलैच्या एंडिंग म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा बद्दल कोणता ना कोणता निर्णय 100% येणार मित्रांनो. कारण यामध्ये अपात्र उमेदवार संख्या जास्त आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं कारण नाही. पण जे वेटिंगवर आहेत ते कितीपर्यंत जाऊ शकतील हा अंदाज अजून बांधता येणार नाही. पण जे 50च्या मध्ये असतील, म्हणजे आता ते वेगवेगळ्या म्हणजे सिरियल नाही कास्ट वाईज किंवा ह्याच्या, पण ते आहेत. आलं का लक्षात? मी आज एक्झॅक्ट तुम्हाला आकडा नाही सांगू शकत, पण एक अंदाजित ढोबळ मानाने सांगू शकतो की जे वेटिंग 50च्या पुढे आहेत कॅटेगरी वाईज म्हणा किंवा वेगवेगळे, आता जसं त्यांची यादी आपण जसं निकाल लावला त्याच पद्धतीने जे काय असतील कॅटेगरीनुसार ते तुम्हाला नंतर कळवतीलच. पण याच्यामध्ये अपात्र भरपूर ठरतायत मित्रांनो. आज 2 झोनमध्ये तर अपात्र नव्हते, पण आता अजून आहेत. उद्या 26 तारीख अजून 2 दिवस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये कळेलच की कोण किती पात्र असतील किंवा अपात्र असतील. तर वेटिंगवाल्यांसाठी की आहे की समाधानाची गोष्ट आहे की काही जे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेत त्यांचा नंबर लागला, त्याच्यामुळे तुम्ही वेटिंगला गेलात, अशांना अपात्र ठरवण्यात येत आहे. ते अपात्र ठरल्यामुळे तुम्हाला 100% तुमचा विचार चांगल्या पद्धतीने केला जाईल. तर मित्रांनो अजून एक गोष्ट आहे की आपण ह्या जे काही वेटिंगवर आहेत किंवा चालू यांच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्या ग्रुपची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ही ग्रुप ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला वेळोवेळी काही जे माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं किंवा तुमचे प्रश्न काय आहेत हे मला समजून घेण्यासाठी
हा आपण ग्रुप तयार केलेला आहे किंवा वेगवेगळ्या जी जाहिराती निघतात त्या जाहिरातीबद्दल आपण याच्यामध्ये कळवणार आहोत. तर आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. असेच आपण नवीन काही अपडेट घेऊन. धन्यवाद.